नमस्कार मित्रांनो, मी आज एक मोठा फिश टँक घेतला आहे. छोट्या फिश टँकमध्ये जागा कमी पडत होती म्हणून. तर आता सेटअप करायचं काम चालू आहे. सेटअप करून बघूया कसा दिसतो फिश टँक. हे बघा, अशा प्रकारे सेटअप करून झालेला आहे. तुम्हाला यात काय बदल करायचा असेल तर सांगा, तसा मी बदल करतो. आता आपण फिल्टर लावूया. हा मी चिपकू मासा एक आणलेला आहे, तो आता सोडूया. ऑलरेडी 2 गोल्ड आणि दोन हे मासे आहेत. त्या 2 माशांचं नाव मला माहीत नाहीत. आता आपण चिपकू मासा टँकमध्ये सोडूया. हे बघा, अशा प्रकारे आपण सोडलेला आहे. चिपकला पिशवीतच चिपकला, निघे ना. अरे पिशवीतच चिपकून राहतोय, निघत नाही तो. निघाला. वाव, गेला बघा. तो उलटाच फिरतो, जास्त उलटाच झाला, असं वाटतं मेला आहे. आणि अजून आपण 2 टेट्रा आणि 4 मोली, दोन चारही पण मोली ब्लॅक कलरचे आहेत आणि 2 टेट्रा आहेत. ते सगळे आपण आता परत फिश टँकमध्ये टाकूया, बघूया. झालेलं आहे टाकून आता आपलं. हे आता आपलं सगळं सेटअप करून झालेलं आहे. लाईट वगैरे लावून झालेलं आहे, फिल्टर वगैरे लावून झालेलं आहे. अजून फिल्टर काय चालू केलेला नाही मी. लाईट आपल्याकडे 3 प्रकारचे. हे मल्टी कलर आहे. हा चिपकू कुठे गेला, दिसतच नाही. चिपकू तर इकडं कोपऱ्यात जाऊन चिपकला आहे. हा चिपकूचं तर वेगळंच काहीतरी चालू आहे. आणि आपला ब्लॅक मोली तिकडे, ब्लॅक मोली आणि टेट्रा हे सगळे आपले छोटे मासे असल्या कारण ते कोपऱ्यात जाऊन बसलेत. हा मल्टी कलर आहे. दुसरा कलर असा आहे, थोडासा ब्ल्यू आहे. आपला चिपकू इथं उलटा झालेला आहे. वरून उलटा बघूया कसा दिसतो. हे बघा, असा दिसतो. अजून एक आपल्याकडे व्हाईट कलर आहे. हे असं आहे. आता आपण फिल्टर पण चालू केलेला आहे. आपला होम ॲक्वेरियम रेडी. मस्त. हे आपला छोटासा होम ॲक्वेरियम. फिल्टरचा जरा पॉवर जरा थोडा जास्तच वाटतोय मला. थोडा होम ॲक्वेरियम आपला रेडी झालेला आहे. मासे चलबिचल झाले सगळे. पॉवर खूप जास्त आहे रे त्याची. पॉवर फिल्टरची स्लो करायला काय बटन आहे की नाही काय माहिती तिथे. नंतर परत होतं.